नमस्कार. तुमच्यासमोर परत एकदा घेऊन आली आहे एक सुंदरशी गोष्ट. नुकतीच माझ्या वाचनात आली, म्हणलं तुमच्यासमोर सादर करावी. जनरल नॉलेजचा क्लास चालू असतो शाळेमध्ये. मॅडम मुलांना प्रश्न विचारतात, मुलांनो, प्रेमाचं प्रतीक असलेल्या एखाद्या स्थापत्यकलेचं उदाहरण द्या. प्रेमाचं ज्याला आपण प्रतीक मानलं जातं त्याचं एक उदाहरण द्या. सगळी मुलं ओरडून सांगतात, मॅडम ताजमहल ताजमहल ताजमहल. त्यातला एक विद्यार्थी असा असतो जो त्याचं उत्तर देतो, मॅडम राम सेतू. मॅडम शॉक होतात, रादर सगळं वर्ग शॉक होतं की राम सेतू. राम सेतू हे थोडे ना प्रेमाचं प्रतीक असलेलं उदाहरण आहे. हा, हे एक उत्तम स्थापत्यकला आपण त्याला म्हणू शकतो, पण हे प्रेमाचं प्रतीक नाहीये. मग मॅडम त्या मुलाला उभं करतात आणि विचारतात, तू कसं काय असं म्हणतोय, खरं तर ताजमहल आहे. त्याचं सुंदर विश्लेषण तो देतो. मॅडम, सगळ्यात पहिली गोष्ट, राम सेतू जेव्हा बांधला गेला तो आपल्या जिवंत पत्नीला लंकेहून भारतात परत आणण्यासाठी, ना की आपल्या मेलेल्या पत्नीच्या थडग्यावर एखादी इमारत बांधलेली गेलेली आहे. पहिला हा मुद्दा आहे. ताजमहल जो बांधला गेलेला आहे तो शहाजहाननी त्याच्या पत्नीच्या थडग्यावर बांधलेली इमारत म्हणजे ताजमहल आहे. तर राम सेतू रामाने आपल्या पत्नीला जिवंत भारतात परत आणण्यासाठी बांधलेलं राम सेतू आहे. दुसरी गोष्ट, प्रभू रामचंद्र हे एक पत्नी एक वचनी होते. सीतेशी शेवटपर्यंत ते लॉयल राहिले, एक पत्नीच होते शेवटपर्यंत. पण शहाजहान मात्र, त्याच्या अनेक पत्न्या होत्या, अनेक गुलाम होते, अनेक स्त्रिया त्याच्यापाशी होत्या. म्हणजे तो एक पत्नी एक वचनी नव्हता, तरी सुद्धा का आपल्या भारतामध्ये त्याला प्रेमाचं प्रतीक म्हणलं जातं, का कुणास ठाऊक. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट, रामसेतूमध्ये ज्या कुणाचा वाटा होता रामसेतू बांधण्यामध्ये, म्हणजे प्रभू रामचंद्रांच्या सैनिकांचा, त्याच्यामध्ये प्रत्येक सैनिकांना थँकफुल होते प्रभू रामचंद्र. म्हणजे प्रत्येकाचे आभार मानत होते की तुम्ही मला इतकी मदत करते. खारीनी सुद्धा वाटा दिला तेव्हा खारीवर सुद्धा प्रेमाचा वर्षाव प्रभू रामचंद्र करतात. त्यांच्या बोटांची 3 अशी वळं उमटलेली आहेत खारीवर, आपण बघू शकतो, कधीही बघतो खारीवर अशी 3 बोट उमटलेली आहेत. प्रभू रामचंद्राने खारीने जेव्हा मदत केली रामसेतू बांधताना, तेव्हा त्याच्या पाठीवर थँकफुल असताना अशी उमटवलेली ती बोट आहेत. तर ह्याच्या उलट शहाजहाननी काय केलं, तर ज्या कुणी कामगारांनी किंवा गुलामांनी, त्याच्याकडे जे गुलाम होते त्यांची मदत घेऊन त्याने ती इतकी मोठी इमारत बांधली. त्यानंतर त्याच्यामधले जे इंजिनियर लोक आपण म्हणू शकतो, तर त्यांचं पुढं काय केलं, तर त्यांचे हात काटून टाकले, त्याने छाटून टाकले, तोडून टाकले, कापून टाकले. म्हणजे बघा, काही उपकाराची भावना तर त्याला नव्हतीच, आणि त्याच उलट प्रभू रामचंद्रांनी किती चांगलं केलेलं आहे. आणि मग आपल्या भारतामध्ये, आपल्या इतिहासामध्ये असं का शिकवलं जातं की ताजमहल हे प्रेमाचं प्रतीक आहे, तर नाही, राम सेतू हेच खऱ्या प्रेमाचं प्रतीक आहे. थँक्यू.